सातारा तालुक्यामध्ये शेंद्रे वेचले या गावामध्ये एका दलित ॲडल्ट मुलीवरती बलात्कार आणि अतिप्रसंगाची घटना घडलेली आहे। मुळात या मुद्द्याकडे येण्या अगोदर मला एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगायची आहे की ठाणे पालघरमधलं निवेदन मला काल वाचायला मिळालं। मराठा क्रांती मूक मोर्चाचं ते निवेदन होतं। त्याच्यामध्ये ते निवेदन ॲक्च्युली 15 पानी आहे। त्या 15 पानातले 4 पानं ही प्रामुख्यानं फक्त ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि नंतरची 2 पानं ही फक्त आदिवासी जमातीच्या पेसा ॲक्टवर बोलतात। तुम्हीच मोर्चे काढणारे आणि तुम्हीच बलात्कार काढणारे म्हणजे शासनाची यंत्रणा राबवणारे बी तुम्हीच, जबाबदार घटक बी तुम्हीच मुख्यमंत्री, तुम्हीच SP, तहसीलदार तुम्ही, सरपंच तुम्ही, प्रांत अधिकारी तुम्ही, नगरसेवक तुम्ही, खासदार आमदार तुम्ही। आम्ही काय उघडे पडलोय वे रस्त्यावर? आमच्या आई बहिणीने काही इज्जत नाही? कशी का असं नाही, ती बिचारी माहेरवासी नाही, ती नवऱ्यापासून 10-15 वर्ष झाले स्वतंत्र राहते, ती स्वतःचा प्रपंच सांभाळते। विषय हा उंबऱ्याच्या आतला तुम्ही घडवलेला आहे। कायदा राबवणारी यंत्रणा तुम्ही आहे, कायदा राबवणारी यंत्रणेवरती दबाव तुम्ही जाणताय। 24 तास उलटून गेले तरी सुद्धा त्या बिचारीला आतापर्यंत दखल घेतली गेलेली नाहीये। इथं आलेला PI तालुक्याचा 24 तास उलटून गेल्यावरती आलेला आहे, MLC झालेला नाहीये। काय करायचं ह्याच्याबद्दल आम्ही प्रशासनाला जाब आता इथून पुढे विचारणार आहे। कारण का जी घडलेली घटना आहे ती घडलेली घटना एका अल्पवयीन मुलीची नाहीये। सातारा जिल्ह्यातल्या मागच्या 3 महिन्याचा आढावा घेतला तर अल्पवयीन मुलींपासून त्या अगदी म्हाताऱ्या बायांपर्यंत बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत। ही सुशिक्षित पोरगी आहे, जागरूक आहे। औरंगाबादमध्ये ज्या दलित मुलींनी भाषणं केलेली आहेत तशा पद्धतीची कार्यकर्ते विचाराची पोरगी आहे। तिला भान आहे स्वतःचं, ती बोलते की होय माझ्यावरती अतिप्रसंग घडलेला आहे, बलात्कार घडलेला आहे। त्यामुळं प्रशासनानं सावधान राहावं आता, कारण का हे अति झालेलं आहे। अति तुम्ही कोण समजता स्वतःला? पोलीस अधीक्षक जरी असला तरी सुद्धा तो कुणातरी बाप असतो। तुम्ही 24 तास उलटून सुद्धा दखल घ्यायला येत नाही। तुमच्या हवालदार 4 वेळा कागदपत्र चाळतायत आणि काय बघतायत फक्त की कुठलं कलम काय लागायचं राहिलंय का, वय काय राहायचं राहिलंय का, MLCचा नंबर काय लिहायचा राहिलाय का? अहो काय चाललेलं आहे तर आहे? कायदा एका बाजूला काय सांगतो, 376 भारतीय दंड संहितेतलं कलम काय सांगतं, CRPCतलं कलम काय सांगतं, PCRA मधलं कलम काय सांगतं? 24 तासाच्या आतमध्ये MLC झाली पाहिजे। ती जर म्हणती ना माझ्यावर अतिप्रसंग घडलेला तर तुम्ही तुमचा हवालदार कसा विचारतो तिला की होय काय घटना घडलेली आहे सांग? तिच्या आईला कसा विचारतो घटना काय घडलेली आहे सांग? हे लाज वाटण्याची गोष्ट आहे। कातडी बचावपणा करताय, वेळ काढूपणा करताय, शंड आहात तुम्ही सगळे यंत्रणेतली माणसं। तुमचा इथं असणारा सिटी पोलीस स्टेशनचा अधिकारी सुद्धा काय म्हणतो, होय आम्ही त्याला अटक करू। प्रतिबंधात्मक उपाय काय करताय? तुमची जे असणारी गोपनीय यंत्रणा काय करते ह्याचा आम्ही जाब तुम्हाला विचारणार आहे। आणि खबरदार याच्यानंतर एक जरी घटना घडली ना, आम्ही तुमच्या दप्तराच्या आतमध्ये येऊन तुम्हाला गचुंडीला हात घालून विचारणार आहे, तू कायदा राबवतोस का स्वतःच्या कुटुंबासाठी पगार वापरतोस? तू शासनाचा पगार घेतो म्हणजे आमच्या महसुली उत्पन्नातला पैसा वापरतोयस। आम्ही जो टॅक्स देतो ना त्यातला तुला पगार मिळतो। त्यामुळे तुझी जबाबदारी एकच असली पाहिजे की तू तात्काळ मदत पुरवली पाहिजे। आणि सुज्ञ नागरिक, भारतीय राज्यघटनेचा उपभोग घेणारा नागरिक ज्यावेळेस म्हणतो की मला माझं पाहिजे, मी माझ्या हक्कासाठी मोर्चा काढतोय, मी मराठा म्हणून, लाख मराठा म्हणून, अजून काय कामलं थांबलं पालाना म्हणून म्हणतोय, बोलतोय, त्यावेळेस तुझं भान थारावर असतं। आणि एखादी बाई दिसली, एखादी पोरगी दिसली, बालक दिसला, त्यावेळेस तुझं भान कुठे जातं? शेण खायला तुला काय रवंत करायला सोडलेलं आहे? जनावराची अवलाद आहे तू, कळलं पाहिजे तुला। आणि यांच्या मुसक्यात तुम्ही आवळा, नाहीतर आम्ही तुमच्या मुसक्या आवळणार। खबरदार प्रशासकीय अधिकारी। आता गाठ ही दलित कार्यकर्त्यांची। जय भीम। दलित मुलीवर जो काही बलात्कार जो झाला आहे त्या आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाने ही काही जी दखल घेत नाही यांनी परिपूर्ण दखल घेतली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळावा। भले ती कुठल्याही जातीची असो किंवा कुठल्याही ह्याच्या असो, तिची पूर्णपणे दखल होऊन तिला काही जो ते न्याय मिळावा। शेंद्रे नावाचं गाव सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये
त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल एका युवतीला बलात्काराचा प्रकार झालेला होता. त्यामध्ये काल ती युवती हॉस्पिटलला येऊन ॲडमिट झालेली. तिने काही स्टेटमेंट दिलं नव्हतं की काय झालं आहे. तो आज तिनं तिच्यावर एका युवकानं बलात्कार केला अशी तक्रार दिल्यामुळं सातारा तालुका पोलीस स्टेशनला 376चा गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांना ही बातमी कळताच संबंधित आरोपीला पोलिसांनी 2 तासाच्या आत जेरबंद केलेला आहे आणि या प्रकाराबाबत अधिक चौकशी चालू आहे. बलात्काराच्या व्यतिरिक्त कोणती कलमं लावण्यात आली? बलात्काराचं मुख्य कलम आहे. त्यानंतर आता बाकीचे कलम जसं तपासात निष्पन्न होतील त्याप्रमाणे ॲड करता येतील. ॲट्रॉसिटी ॲड केली आपण? सध्या लावलेला आहे कलम, चालू आहे तपास.